अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्र नमस्कार। आज 1 जून 2021च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। आपण सर्वजण स्वामी समर्थांचे उपासक आहोत। स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी, आपली असलेली भक्ती व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। सद्गुरु श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परब्रह्म। साक्षात परब्रह्म मानवी देह धारण करून या पृथ्वी तलावर अवतरण झाला। जवळजवळ 708 वर्ष भारत भ्रमण करून हे परब्रह्म, सगुण रूपातलं परब्रह्म अक्कलकोट येथे येऊन स्थिरावलं आणि त्या परब्रह्माच्या मानवी देहाला नाव दिलं गेलं श्री स्वामी समर्थ। अशा या परब्रह्माचे आम्ही उपासक आहोत। आता परब्रह्म मानवी देह धारण करून पृथ्वी तलावर कशासाठी आला? तर सुखी व्हावे सारे जन। आणि म्हणून आपल्या नानांनी श्री स्वामी समर्थांचं वर्णन करताना म्हटलं आहे, स्तवनामध्ये म्हटलेलं आहे, भारताच्या कानोकानी गेला स्वये चिंतामणी, सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन। सुखी करण्यासाठी परमेश्वर जन्माला येतो मानव देह धारण करून। तसेच अनेक संतही परमेश्वर निर्माण करतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे। आता मानवाला सुखी करायला परमेश्वराला मानवी देह धारण करून या पृथ्वी तलावर वारंवार यावं लागतं, कारण मानव दुःखी आहे। आता मानव दुःखी का? कारण मानव आपली स्वतःची कुवत काय, आपली ताकद काय हे जाणत नाही। आपलं पोटेन्शियल काय आहे आणि आपण कोण होऊ शकतो हे न जाणता उगाचच मोठेपणासाठी धडपडत राहतो। कुणाला तरी वाटतं की मी प्राईम मिनिस्टर व्हावं, कुणाला तरी वाटतं मी उत्तम गायक व्हावं, कुणाला तरी वाटतं मी उत्तम साहित्यिक व्हावं। अशा प्रकारे कोणाला वाटतं मी उत्तम उद्योगपती होऊन भरपूर पैसा कमवावा, कुणाला वाटतं मी खूप शिकावं आणि लोकांनी मला पंडित म्हणून ओळखावं, आणि अशासाठी त्याची धडपड चालू राहते। परंतु त्याची जर तेवढी ताकद नसेल तर मग त्याला आयुष्यामध्ये अपयश येतो आणि मग तो दुःखी होतो। आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वांमध्ये आपणच श्रेष्ठ असलं पाहिजे असे प्रत्येक माणसाला जर वाटत राहतं आणि त्यासाठी तो धडपड करत राहतो, आणि या धडपडी करतानाच अनेक षड्रिपूंना जवळ करतो, आणि या षड्रिपूंच्या कोशात अडकून पडल्यामुळे मनुष्य दुःखी होतो। आणि म्हणून मनुष्याला त्याचं पोटेन्शियल काय आहे आणि तो आयुष्यात काय करू शकतो आणि त्यांनी काय करावं आणि ते कशा पद्धतीने करावं याचं मार्गदर्शन सद्गुरू करतो, आणि त्याच्या मार्गदर्शनामुळे मनुष्य सुखी होतो। आणि म्हणून माणसाला आपलं पोटेन्शियल जाणून देण्यासाठी, तसंच त्याचं असलेले पोटेन्शियल हे अधिक वृद्धिंगत करण्यासाठी परमेश्वर धडपडत असतो आणि तो सद्गुरूच्या रूपाने वावरतो। आता माणसाला योग्य मार्ग दाखवला गेला पाहिजे, पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो हेही लक्षात घ्यायचं, आणि ते सद्गुरू जाणून त्याप्रमाणे प्रत्येकाला मार्ग किंवा दिशा दाखवतो।
प्रत्येकाला त्या पद्धतीची उपासना देतो आणि त्याच्याकडून त्याच पद्धतीचं कर्तव्य करून घेतो, कर्म करून घेतो. आता भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, युद्धाय कृत निश्चय, तू युद्ध तुला करायलाच पाहिजे. कितीही संहार संहार होऊ दे, तुला हे युद्ध करणं आवश्यक आहे, तुला पर्याय नाही. पण याचा अर्थ श्रीकृष्ण सगळ्यांना सांगत नाहीये की सगळ्यांनी युद्ध करा. अर्जुन योद्धा होता, वीर होता आणि म्हणून तो रणांगणातून पळून गेला असता तरी पण त्याला शांत झोप लागली नसती. जरी जो रानात गेला असता तरी पण त्याच्या मनात युद्धाचे विचारच राहिले असते आणि तो दुःखी झाला असता. आणि म्हणून त्याचा मार्ग कुठचा आहे श्रीकृष्णाने जाणून त्याला युद्ध करायला प्रवृत्त केलंय. गौतम बुद्धाने अहिंसेचा प्रसार केला. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी अहिंसक राहिलं पाहिजे आणि त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वजण गृहस्थाश्रमी होऊनही उपयोग नाही आणि सर्वजण संन्यासी होऊनही उपयोग नाही. मार्ग साधनेचे आणि प्रत्येकाच्या सुखाचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे कुठच्या व्यक्तीने कुठच्या मार्गाने जायचं आणि सुखी व्हायचं हे सद्गुरू जाणतो. सद्गुरू त्याची पूर्णपणे काळजी घेतो आणि म्हणून जीवनामध्ये सद्गुरूची नितांत गरज आहे. आपल्या भाग्याने आपल्याला श्री स्वामी समर्थांची उपासना परमपूज्य नानांकडून मिळालेली आहे. आता सद्गुरू हा सुद्धा ओळखून करायला पाहिजे. सगळ्या संतांनी अनेक वेळा हेच सांगितलेलं आहे की तुम्ही गुरु ओळखून पारखून ओळखून करा. पण जर योग्य गुरुची निवड आपण आयुष्यात केली नाही तर आयुष्य अधिक दुःखमय होतं, हे पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. एक सत्य घटना तुम्हाला मी सांगते. जर गुरु नीट ओळखता आला नाही किंवा गुरुला जर जाणता आलं नाही की आपण भक्ताला कुठची उपासना द्यावी, तर आयुष्यामध्ये कशा प्रकारचं दुःख निर्माण होतं ते आपण बघणार आहोत. एक महिला आली, बरोबर 22-23 वर्षाची मुलगी आणि 26-27 वर्षाचा मुलगा. महिला भेटायला आली तेव्हा माझ्यासमोर खुर्चीवर बसताना स्वतःची पर्स ठेवताना तिच्या ज्या प्रकारच्या हालचाली चालत होत्या त्याच्यावरून मी जाणलं की ही महिला कुठल्या तरी दुःखात आहे. परिस्थिती बरीच गंभीर दिसते आणि म्हणून ती सैरभैर झाली आहे. मुलगा आणि मुलगी बाहेर बसलेले होते. ही एकटीच आतमध्ये आधी आली आणि मला म्हणाली की माझं एक छोटं काम आहे तुमच्याकडे. आणि तिने काय सांगितलं फार महत्वाचं आहे. जर गुरु ओळखता आला नाही आणि गुरुला आपल्या भक्ताची पात्रता किती हे ओळखता आलं नाही तर आयुष्यामध्ये कसं दुःख निर्माण होतं त्यासंबंधीची ही सत्य कथा. ती म्हणाली की मी एका गुरुकडे जात होते. ते कुंडलिनी जागृत करतात असं मला कळलं आणि मीही मोठ्या आनंदाने केले की आपली कुंडलिनी जागृत व्हावी. माणसाला बघा कशा कशा प्रकारचा हव्यास असतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणाला मोठं धनिक व्हायचं असतं, कोणाला मोठा व्यापार करायचा असतो, कुणाला प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे, कुणाला मोठा गायक व्हायचा आहे, प्रसिद्धी हवी आहे. तसं या महिलेला असं वाटलं जर आपली कुंडलिनी जागृत झाली तर वा आपण फार मोठ्या स्थानावर जाऊन पोचू, म्हणजे आपल्याला खूप मोठा मोठेपणा समाजामध्ये प्राप्त होईल असं त्या महिलेला वाटलं आणि म्हणून त्यांच्याकडे ती जायला लागली. सुरुवातीच्या काही काळापर्यंत तिला खूप छान छान अनुभव येत होते आणि त्याप्रमाणे तिला आनंद मिळत गेला आणि म्हणून तिने आपल्या मुलीला सांगितलं की तू पण चल. तिला पण त्यांच्याकडून साधना घ्यायला सुरुवात केली. तिने पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करायला सुरुवात केली. मुलीलाही चांगले अनुभव आले म्हणून तिने आपली USA मध्ये नोकरी करणाऱ्या आपल्या मुलाला बोलवून घेतलं. त्याला पण गुरुकडे घेऊन ना तो पण त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागला. थोडे महिने गेले, 3-4 महिने गेले आणि असं झालं
या तिघांचीही मनस्थिती बिघडली. आपण काय करतोय काय करत नाही हे असा सगळा संभ्रम निर्माण झाला. मन सैरभैर झालं. कुठे स्थिरता येईना. या मुलाला परत USA नोकरीवर जॉईन होण्यासाठी जाण्याची सुद्धा इच्छा उरली नाही. असा उदास तो झाला आणि ही सगळी कथा महिलेनी मला सांगितली. मी त्यांना म्हटलं की आता ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही चुकलात ठीक आहे, पण आता याच्यातून बाहेर पडा. आता परत ती साधना करायला घेऊ नका आणि महाराजांची उपासना करा. नानांनी दिलेली उपासना मी तुम्हाला देते, ती उपासना तुम्ही करा आणि हळूहळू महाराज तुम्हाला या अवस्थेतून बाहेर काढून तुम्ही योग्य जीवन, सुखी जीवन जगायला सुरुवात कराल. महिलाला खूप समाधान वाटलं. आनंदाने उठल्या, दुपारचा प्रसाद घेतला आणि साधारणपणे 3:30-4ला त्या जायला निघाल्या. निघता निघता त्यांनी वाटेत माझे त्यांना यजमान दिसले. ते मंदिराच्या पाठीमागे उभे राहून एका व्यक्तीशी बोलत होते. त्या महिलेनी माझ्या यजमानांना विचारलं की आता किती वाजता गाडी आहे पुण्याला जायला. माझे मिस्टर काय उत्तर देण्याच्या आधी त्यांच्या समोर जी व्यक्ती उभी होती ती व्यक्ती पटकन म्हणाली की तुम्हाला पुण्याला जायचं आहे ना, ठीक आहे, माझी गाडी आहे, मी तुम्हाला पुण्याला सोडीन, तुम्ही फक्त 10-15 मिनिटं थांबा. त्या महिलेने येऊन मला सांगितलं की अशी अशी माझी सोय झाली आहे. मी तिला म्हटलं पण बघ तुम्हाला केवढा मोठा अनुभव महाराजांनी दिला आहे. पण या महिलेला तेही काही समजलं नाही. ती महिला त्यांच्याबरोबर गाडीतून गेली, पण त्याच्यानंतर परत ती महिला कधीही मला भेटायला आली नाही. आता पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडलं मला माहिती. आता समर्थांनी एवढा मोठा अनुभव देऊन सुद्धा या महिलेला समजलं नाही. एवढी संभ्रम अवस्था तिची झाली होती. ती कशामुळे? तर योग्य गुरु निवडला नाही किंवा गुरुनी आपल्या शिष्याची पात्रता काय हे पूर्णपणे जाणलं नाही आणि म्हणून ही अवस्था निर्माण झाली. एकनाथाच्या चरित्रात एक कथा आहे. त्यांच्याकडे असा एक तरुण मुलगा यायचा आणि तो म्हणायचा की तुम्ही सगळ्यांना मंत्र दीक्षा देताय, तुम्ही मला पण मंत्र दीक्षा द्या आणि महाराजांकडे हट्ट करायचा. अनेक वेळा येऊन तो परत गेला. महाराजांनी त्याला मंत्र दीक्षा देणार नाही सांगितलं, पण तो ऐकायलाच तयार नाही. शेवटी एकनाथ महाराजांनी त्याला एक दिवस निवडून दिला आणि सांगितलं अमुक वाजता तू ये, मी तुला मंत्रदीक्षा देतो. त्यांनी घरातल्या सगळ्या लोकांना सांगितलं की असा असा तो मुलगा येणार आहे, त्यावेळेला तुम्ही मंत्रदीक्षा देण्यासाठी जी तयारी लागते ती सगळी तयारी करून ठेवायची आहे, परंतु पाण्याचा जो लोटा आहे तो मात्र भरायचा नाही, तो रिकामाच ठेवायचा. तो मुलगा आल्यानंतर मी मंत्र देण्यासाठी त्या खोलीत गेल्यानंतर मी तुम्हाला हाका मारून सांगीन की मला या लोट्यामध्ये पाणी भरून हवं आहे, तरी तुम्ही कोणीही तिथे यायचं नाही. आणि त्याप्रमाणे तो मुलगा आला, त्या खोलीत बसला. एकनाथ महाराज त्या खोलीत गेले. गेल्याबरोबर महाराज म्हणाले की अरे या लोट्यात पाणी घ्यायचं राहिलंय आणि घरातल्या लोकांना हाका मारू लागले. सगळ्यांना सूचना दिली होती त्याप्रमाणे कोणी तिकडे खोलीकडे फिरकलं नाही. परत यांनी त्या मुलाला सांगितलं की अरे या लोट्यामध्ये पाणी हवं आहे, पण तो मुलगा नुसता बसलेला की मला काय मंत्रदीक्षा घेण्यासाठी मी आलो आहे. आणि त्यावेळेला एकनाथांनी त्याला सांगितलं की अरे इथे लोट्यामध्ये पाणी हवंय हे मी तुला 4 वेळा सांगून देखील तुला आपण ते आणावं एवढंही सुचलं नाही, तर तू मंत्रदीक्षा घेऊन काय उपयोग करणार आहेस आणि समाजाला त्याचा काय उपयोग, आणि म्हणून मी तुला मंत्रदीक्षा देऊ शकत नाही. म्हणजे गुरुनीही जाणायला लागतं की आपल्याला आपण ज्याला साधना देतोय, विशिष्ट उपासना देतोय, त्याची किती पात्रता आहे, त्याच्या मनाची शुद्धी किती आहे, बुद्धीची शुद्धी किती आहे हे जाणून घ्यायचे. दुसरंच, गुरु जसा ओळखतो त्याप्रमाणे गुरु जे काय सांगतो ते समजायची सुद्धा माणसाच्या मनाची तयारी पाहिजे, बुद्धीची तयारी पाहिजे. आणि म्हणून ज्ञानी भक्त होणं खूप महत्वाचं असतं. आता अज्ञानातून कसं संकट निर्माण होऊ शकतं त्या संबंधीची एक सत्यकथा तुम्हाला मी सांगते.
मी रिझर्व्ह बँकेत नोकरीला होते. त्याच वेळेला ठाण्यातील चिंतामणी कोळी, ते पण रिझर्व्ह बँकेत क्लास 4 मध्ये होते. ते आपल्या परिवारात होते, सांघिक प्रार्थनेला यायचे. एक दिवस मी ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने माझ्या डायरेक्टरच्या केबिनमध्ये होते आणि त्यांच्याकडचं काम आटपून मी केबिनमधून बाहेर पडले. त्यावेळेला हे चिंतामणी कोळी क्लास 4च्या लीडर बरोबर बाहेर उभे होते, केबिनच्या बाहेर उभे होते, कारण ते आतल्या घारपुरे साहेबांना भेटायला जाणार होते. मला बघितल्याबरोबर चिंतामणी कोळींनी हाक मारली, ताई. मी म्हटलं कसं आहेस, काय आहे, सगळी चौकशी केली आणि मी माझ्या सेक्शनकडे गेले. माझ्या पाठोपाठ हा चिंतामणी कोळी आला. येताना तो एकटाच होता, बरोबर युनियन लीडर वगैरे कोणी नव्हतं. आणि मला म्हणाला की ताई, माझं एक छोटंसं काम आहे. म्हटलं काय? तो म्हणाला की आम्ही घारपुरे साहेबांच्या केबिनमध्ये जाणार होतो, कारण माझी सर्व्हिस टर्मिनेट होणार. या पेपरवर ते आता सही करणारे पेपर त्यांच्या टेबलावर आलेले आहेत आणि म्हणून त्यांना विनंती करण्यासाठी मी युनियन लीडर बरोबर त्यांच्या केबिनमध्ये जाणार होतो. पण तुमच्याशी बोलल्याबरोबर मला युनियन लीडर म्हणाले की आता तू ही गोष्ट तुझ्या ताईंना सांग, त्या हे काम करू शकतील आणि म्हणून मी तुमच्याकडे आलोय की तुम्ही साहेबांना विनंती करा. मी तशी स्वभावाने कडक, का रजा झाली तुझी एवढी, असं त्याला विचारलं. त्याने जे उत्तर दिलं ते उत्तर बघा. मला म्हणाला की अहो ताई, मी आईचा एकुलता एक मुलगा, आईची काळजी घेणारा मीच, माझे वडीलही नाहीत. माझी आई सारखी आजारी पडायची आणि मग प्रवचनात प्रवचनकार सांगतात ना की आई वडिलांची सेवा करा, आणि म्हणून मी रजा घेतो. माझं मन हेलावलं. या कारणासाठी रजा झाली आहे आणि त्याला मात्र मोजलं गेलं वेगळ्याच मापाने की साधारणपणे क्लास 4 मध्ये असणारे अनेक लोक दारूच्या व्यसनामुळे रजेवर जायचे आणि हा त्यांच्याच बरोबर काम करतो, म्हणजे हा पण असाच व्यसनी असणार, असा समज वरच्या अधिकाऱ्यांनी करून घेतलेला होता. मला वाईट वाटलं. मी त्याला म्हटलं, पण हे काम खरं तर माझ्या कक्षेत येत नाही. पण तरी देखील मी त्यांना जाऊन विनंती करेन, कारण तुझ्या अज्ञानातून तुझ्याकडून ही चूक झालेली आहे. आणि म्हणून मग मी घारपुरे साहेबांकडे गेले आणि त्यांना तेच सांगितलं की मी जे काय सांगणार आहे तो सांगण्याचा माझी कक्षा नाही. मी कक्षेच्या बाहेर येऊन तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तरी देखील एखाद्या चांगल्या व्यक्तीवर कुठेही अन्याय होऊ नये, यासाठी सत्य काय हे तुम्हाला मी सांगते. तुम्ही काय करायचं तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आणि मग चिंतामणीची गोष्ट मी घारपुरे सरांना सांगितली. ते पण एकदम चक्रावले. म्हणाले, काय सांगताय मॅडम? म्हटलं हो, भोळा भोळा जीव आहे, देवाचं खूप करतो. आणि प्रवचनकारांनी सांगितलंय की सेवा करा, आणि म्हणून सेवेसाठी रजा घेऊन राहत होता. अर्थात घारपुरे साहेबांचं मन देखील द्रवलं, कारण ती गोंदवलेकर महाराजांचे निस्सीम भक्त होते. आणि मग या चिंतामणी कोळीची जी टर्मिनेशनची जे हे होतं ते विड्रॉ करण्यात आलं आणि तो बँकेमध्ये कामाला व्यवस्थित झाला. गंमत अशी आहे की अज्ञानातून त्याच्यावर अन्याय होत होता, पण तो समर्थांची भक्ती करत होता, म्हणून समर्थांनी त्याच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडवून आणला, हेही तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ही कथा मी मुद्दामून सांगितली की महाराज आपल्या भक्ताला कशा प्रकारे वाचवतात. त्याला नंतर आयुष्यामध्ये बराच फायदा झाला, म्हणजे त्याचं एवढ्या वर्ष 6 महिने वगैरे तो सस्पेंड होता, तरी सगळे त्याचा पैसे मिळाले, पूर्ण पगार मिळाला, एरियर्स मिळाले, सर्व काळजी महाराजांनी घेतली. आणि म्हणून गुरुनी आपल्या शिष्याची कुवत जाळली पाहिजे, आणि शिष्यानी पण आपला गुरु काय म्हणतोय आणि आपण काय करतोय हे जाणून जर सगळं व्यवस्थित झालं तर मग सुखाचा मार्ग मिळतो. आणि म्हणून योग्य गुरु निवडला पाहिजे. गुरु काय सांगतं हे जाणून घेतलं पाहिजे, इंटरप्रिटेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. म्हणून ज्ञानी भक्त होण्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये वाटचाल करायची असते.
गुरु आपल्याला मार्गदर्शन करतच राहत असतो. आपण आपली गुरु तर आपली पात्रता वाढवण्याचा प्रयत्न करतच असतो, पण आपणही आपली पात्रता त्यानुसार वाढवण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. गुरु आपल्याला घडवत असतो. ज्याप्रमाणे वृक्षाची वाढ कुठच्या दिशेने व्हावी त्याप्रमाणे आपण फांद्या तोडतो. विशिष्ट दिशेला त्याची वाढ व्हावी म्हणून तिकडची जागा मोकळी करतो, दुसरीकडे अडचण आणतो. त्याचप्रमाणे वेली कशा प्रकारे पसराव्या यासाठी त्याला आधार देतो. त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्याला घडवत असतो, सातत्याने घडवत असतो, आणि म्हणून गुरुला अनन्य भावाने शरण जाणं खूप गरजेचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं असलेलं पोटेन्शियल काय आहे सद्गुरू जाणतो आणि ते मॉडिफाय करतो, प्युरिफिकेशन करतो. तसंच सद्गुरू आपल्याला प्रोटेक्शन देतो. आपलं संरक्षण सातत्याने सद्गुरू हा करत असतो. आणि म्हणून सद्गुरूला अनन्य भावाने शरण गेल्यानंतर आयुष्यामध्ये दुःख राहत नाही. रामकृष्ण परमहंसांनी जाणलं होतं की विवेकानंदांमध्ये जे पोटेन्शियल आहे त्यातून त्याचा उपयोग करून आपल्या वैदिक धर्माचा प्रसार पाश्चिमात्य देशात होऊ शकतो. आपल्या वैदिक धर्माचं जे महत्व आहे ते महत्व पाश्चिमात्य जगाला समजण्याचं काम नरेंद्र करू शकतो. आणि म्हणून रामकृष्ण परमहंस सातत्याने विवेकानंदांच्या मागे होते की तो खेचला गेला पाहिजे आपल्या मार्गामध्ये, आणि अत्यंत व्याकुळतेने त्याची वाट बघत असत, कारण त्याच्याकडून त्यांना ते कार्य करून घ्यायचं असतं. बघा परमेश्वर कसा व्याकुळ होतो. त्याप्रमाणे विवेकानंद घडले. खरं तर ते ब्राह्मो समाजाकडे वळले होते. त्यावेळेला आपला देश पारतंत्र्यात होता. सगळा समाज अत्यंत गुलामगिरीमुळे हतबल झालेला होता. आपली संस्कृती किती महान आहे आणि आपलं पोटेन्शियल काय आहे हे सर्वांचं विस्मरण समाजाला झालेलं होतं. आणि जे काय वाढलं होतं ते केवळ जातीभेद आणि व्रतवैकल्य, पूजा पाठाच्या. आणि म्हणून समाजातल्या काही सुशिक्षित लोकांना जे पश्चिमात्य जगतामध्ये जाऊन आलेले होते किंवा तिथे शिकून आलेले होते, त्या सर्वांना हे जाणवत होतं की आपल्या समाजात असलेले जातीभेद आणि जे अवडंबर मास्त आहेत, मंत्र तंत्र या गोष्टी, पूजा अर्चा व्रतवैकल्य याचं जे नको तेवढं प्रमाण वाढलेलं आहे आणि लोक आपलं सत्व गमावून बसलेली आहेत. त्यांना यातून बाहेर काढायचं म्हणजे मूर्तीपूजा बंद केली पाहिजे आणि जातीभेद झाले पाहिजे, आणि त्यातून ब्राह्मण समाज हा विचारसरणीचा पंथ निर्माण झाला होता. विवेकानंद त्या मार्गाकडे खेचले जाऊ शकत होते किंवा जायला पण त्यांनी सुरुवात केलेली होती. अशा वेळेला रामकृष्ण परमहंसांनी तिकडनं नरेंद्रला आपल्याकडे खेचून घेतलं. विवेकानंदांनी स्वतःहून संन्यास दीक्षा घेतली आणि आपले गुरु रामकृष्ण परमहंसांचा कार्याचा प्रसार करण्यासाठी आपल्या वैदिक धर्माचं महत्व पाश्चिमात्य देशाला पटवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. योगी अरविंदांच्या बाबतीत पण तेच आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक प्रकारच्या प्रयत्न त्या चळवळीमध्ये योगी अरविंद आदी होते. बॅरिस्टरची परीक्षा पास झालेले होते, पण त्यांना सरकारी नोकरी करायची नव्हती, आणि म्हणून त्यांनी उपजीविकेला साधन म्हणून बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी धरली. पुस्तकांशी त्यांना संबंध येऊ लागला
आणि एकदा एका पेटाऱ्यामध्ये जी अनेक पुस्तकं आली होती, त्यातील अगदी तळाला असलेलं एक विवेकानंदांचं पुस्तक त्यांच्या हाताला लागलं आणि ते वाचल्यानंतर त्यांना जाणवलं की आपण हा जो स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो मार्ग आपण घेतलेला आहे, त्यापेक्षा जर माणसांच्या वैचारिक गोष्टींमध्ये परिवर्तन घडवलं, माणसाला मानवाकडून महामानवाकडे नेण्याचा जो योग मार्ग आहे, त्या मार्गाचा जर प्रसार केला, तर अख्ख्या विश्वामध्ये शांती आणि समाधानाचं राज्य निर्माण होईल. आणि म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीचा मार्ग सोडूच्या असलेल्या चळवळीच्या याच्यातून बाहेर येऊन योगी अरविंद पॉंडिचेरीला येऊन स्थिरावले आणि महान कार्य त्यांनी केले. अर्थात ज्या वेळेला त्यांनी या मार्गाची साधना सुरू केली, त्या क्षणी त्यांना जाणवलेलं होतं की आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळणार आहे. म्हणजे चळवळ करायची आपल्याला आता आवश्यकता नाही, आपल्या हाती आता दुसरं कार्य आहे. म्हणजे पुस्तक देखील आयुष्यामध्ये गुरु ठरू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि पुस्तकाच्या माध्यमातूनही गुरु आपल्याला कशी मदत करतो या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगते. आता बोलता बोलता विषय निघाला म्हणून सांगते. आणि मागच्या वेळेला मी बोलले होते की माझी भोपाळची ट्रान्सफर त्या संबंधीची कथा तुम्हाला सांगेन. आणि योगायोगाने बरोबर आपण इथपर्यंत या विषयापर्यंत येऊन पोचलो आहे की पुस्तकाच्या माध्यमातून देखील गुरु आपल्याला कसं सहाय्य करू शकतो. माझी भोपाळला ट्रान्सफरची ऑर्डर आलेली होती. जेव्हा झाली त्याच्या आधी 2 वर्षापूर्वीच माझी आली होती. पण पहिले 6 महिने मला स्वतः या घारपुरे सरांनी स्वतःहून डिफरमेंट दिली. स्वतःहून विचारलं की मॅडम तुम्हाला 6 महिन्याची डिफरमेंट हवी आहे का? मी म्हटलं कोण नाही म्हणणार. मी घेतली. कोणालाही आपलं राहतं घर, आपली फॅमिली सोडून दुसरीकडे जायला आवडत नाही. त्यातून माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. शेवटची 2 वर्ष राहिलेली होती. मी गेल्यानंतर त्याचं जेवण खाण ही सगळी चिंता माझ्या डोक्यामध्ये होती. मी नोकरी सोडत नव्हती, कारण नानांनी मला सांगून ठेवलं होतं की तू घाईनी नोकरी सोडायची नाही, तुला आदेश मिळेल तेव्हाच नोकरी सोड, मी सांगेन तेव्हा तू नोकरी सोडायची. त्यामुळे मी नोकरी सोडू शकत नाही. मनामध्ये चिंता होती की मुलाचं करिअर हे ते. त्यामुळे डिफरमेंट मिळते म्हटल्यावर घेतली लागलीच. त्या 6 महिन्यात असं झालं की मी तिथे माझ्या सेक्शनच्या कॉम्प्युटरायझेशनच्या कामामध्ये गर्क होते आणि ते काम मी पूर्ण केलं. आणि ते काम मी पूर्ण करते आहे म्हणून आमचे एजीएम खुश झाले, आमचे रिजनल डायरेक्टर खूप खुश झाले आणि म्हणाले की मॅडम आता तुम्ही हे आता पूर्ण केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता मी पुढचे 6 महिने पण पाठवत नाहीये, कारण हे काम तुम्ही इतरांना शिकवा. आणि म्हणून मला पुढचे 6 महिने परत डिफरमेंट मिळाली. असं 1 वर्ष माझं गेलं. काम तर इतकं सुंदर झालं की ते पूर्ण पीडीओला मी होते, त्या पूर्ण पीडीओला लँड करायचं ठरलं. आणि म्हणून माझी उपस्थिती असणं गरजेचं आहे असं आमच्या रिजनल डायरेक्टरना वाटलं, बाकीच्या अधिकाऱ्यांना वाटलं. सगळी महाराजांची लीला असते, लक्षात ठेवा तुम्ही. आपण एवढेच असतो पण महाराज आपल्याला खूप मोठं करतात. आणि म्हणून पुढचे 6 महिने मला मिळाले. असं माझं 1.5 वर्ष इथे मी मुंबईतच राहिले. मुलाचं शिक्षणाचे आता फक्त शेवटचे 6 महिने राहिलेले. आता हे पुढचे जे 6 महिने आहे तेव्हा मात्र डिफरमेंट नक्कीच मिळणार नाही अशी परिस्थिती होती. कारण तेव्हाचे जे पीआरए होते ते अत्यंत कडक होते. सगळ्या ऑल इंडिया लेवलवरच्या सगळ्या ट्रान्सफर्स बघणारे जे अधिकारी होते मोठे, त्यांनी सांगितलं होतं की कोणाकडूनही, म्हणजे कुठच्याही रिजनल डायरेक्टरकडून मला कोणाच्याही डिफरमेंट संबंधीची रिक्वेस्ट येता कामा नये. अत्यंत कडक असं व्यक्तिमत्व ते होतं. त्यांच्या केबिनमध्ये जायला सगळेच घाबरायचे अशी त्यांची. त्यामुळे मला अनेकांनी सांगितलेलं की मॅडम तुम्हाला यावेळेला डिफरमेंट मिळणार नाही आहे, तुम्हाला जायलाच लागणार आहे. पण मला काहीच वाटत नव्हतं, म्हणजे फारशी चिंता नव्हती वाटत. का माहिती नाही का वाटत नाही हे अजूनही मला कळत नाही की त्यावेळेला मला काळजी कशी नाही वाटली.
साधारण मार्च महिना आलेला आपल्या स्वामी समर्थ परिवाराचा स्वामी जयंतीचा स्वामी भवनात मोठा उत्सव असतो म्हणून दरवर्षी आपण निमंत्रण पत्रिका छापतो. कारण सगळ्यात मोठा कार्यक्रम स्वामींच्या जयंतीचा. आणि म्हणून ती निमंत्रण पत्रिका माझ्याकडे होती आणि नानांची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं मी माझ्या ड्रॉवरमध्ये नेहमीच ठेवायची ऑफिसच्या. अचानक एक दिवस साधारण 12-12:30 वाजता माझ्या मनात काम करता करता विचार आला की हे जे PRA आहेत त्यांना हे निमंत्रण करून यावं आणि हे नानांचं पुस्तक द्यावं. आता PRAंकडे जायचं तर तिथे लोकांची भेटायची त्यांना गर्दी असल्यामुळे आपल्याला काय जास्त वेळ आपला फुकट जाईल. म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटण्याच्या ऐवजी त्यांच्या PSकडे ही गोष्ट आपण द्यावी असा विचार करून मी ते साधारण लंचला जातात त्यावेळेला त्यांच्या केबिनच्या बाहेर गेले. त्यांचा जो PS होता त्या PSला मी सांगितलं की माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि हे तुम्ही साहेबांना द्यायचं एवढंच सांगितलं. माझ्या मनामध्ये कुठचीही अपेक्षा नव्हती, फक्त मला प्रेरणा झाली की त्यांना निमंत्रण पत्रिका आणि नानांचं पुस्तक द्यावं. 4:15 वाजता माझ्या AGMच्या टेबलावर फोन आले. त्यावेळेला फोन खूप कमी असायचे. सेंट्रल ऑफिसमधून फोन आला, PRAंच्या PSचा आमच्या AGMना फोन आला की दाते मॅडमना भेटायला साहेबांनी बोलवलं आहे. आता या व्यक्तीचा फोन, त्या PSचा फोन आला म्हटल्यावर आमचं AGM मिश्रा नावाचं AGM प्रचंड घाबरले आणि माझ्याकडे येऊन म्हणाले, मॅडम तुम्हाला बोलवलं आहे, तुम्ही काय रिक्वेस्ट केली आहे का डिफरमेंटसाठी वगैरे असं विचारलं. म्हटलं नाहीच, मी काही नाही केली आहे म्हटलं. मी समजले की ज्या अर्थी PSचा फोन आला आणि आपल्याला बोलवलंय त्या अर्थी काहीतरी पॉझिटिव्ह आहे, त्यांना आवडलं असेल कदाचित पुस्तक किंवा निमंत्रण पत्रिका. आणि म्हणून मी गेले. केबिनचं दार उघडल्याबरोबर साहेब म्हणाले, या दाते मॅडम या. अहो तुम्ही प्रमोशन घेतलंयत, मग प्रमोशन घेतल्यानंतर ट्रान्सफर होतेच. आता एवढी कडक व्यक्तीच्या समोर सगळे घाबरायचे, पण आपले महाराज असल्यावर कशी ताकद देतात. मी म्हटलं हो साहेब मला माहिती आहे. प्रमोशन घेताना मला हे माहिती होतं. पण मी त्यांना सांगितलं की माझा मुलगा आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि जेव्हा आई नाही घरामध्ये त्यावेळेला मुलांची खाण्याची हेळसांड होऊ शकते आणि त्यामुळे नीट अभ्यास होईल की नाही एवढीच काळजी मला. आणि पुढे असं म्हटलं की तुम्ही नियमावर बोट ठेवून सांगताय ते बरोबर आहे, पण तुम्हीच लोकांनी जर विचार नाही केला तर आम्ही महिला आमची प्रगती कशी करू शकणार असा प्रश्न मी त्यांना विचारला. आणि काय गंमत, खरे रागवली असती ना एखादी व्यक्ती काही विचारते म्हणून. काय म्हणावं त्यांनी. ते म्हणाले, मॅडम तुम्हाला डिफरमेंट दिली, तुम्ही बाहेर काही बोलू नका फक्त. आणि मला खरोखर 31 मार्चला दुपारी आमची सेंड ऑफ पार्टी चालू असताना सेंट्रल ऑफिसमधून ऑर्डर आली की मॅडमना डिफरमेंट मिळाली. आता महाराज मी त्यांना काय दिलं, फक्त इन्व्हिटेशन कार्ड आणि नानांचं एक पुस्तक दिलं. या पुस्तकाच्या माध्यमात देखील केवढी ताकद असते हे लक्षात घ्यायचंय तुम्ही. आणि म्हणून सद्गुरू जीवनामध्ये उत्तम सद्गुरू लाभणं हे किती भाग्याचं हे लक्षात घ्या. अशा प्रकारे 2 वर्ष महाराजांनी डिफरमेंट दिली, कोणालाही रिक्वेस्ट न करता, हंजी न करता, कुठेतरी बशीला न लावता मुलाचं शिक्षण पार केलं. आणि त्याच्यानंतर मी मागच्या वेळेला सांगितले त्याप्रमाणे 13 तारखेला मी तिकडे रिपोर्ट झाले. सद्गुरू श्री स्वामी समर्थ. तर या पुस्तकात ज्याप्रमाणे योगी अरविंदांना त्या पुस्तकातून त्यांच्या जीवनाचा एकदम टर्निंग पॉइंट आला आणि महान कार्य त्यांच्या आयुष्यामध्ये घडलं, असा गुरु हा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला भेटत असतो. योगानंद परमहंसांचे गुरु युक्तेश्वर स्वामी, त्यांनी देखील त्यांच्यामध्ये काय पोटेन्शियल हे जाणलं होतं आणि ते देखील पाश्चिमात्य जगात जाऊन आपल्या वैदिक धर्माचा प्रसार करू शकतात.
महान करू शकतात आणि समाजाला एका चांगल्या मार्गामध्ये आणू शकतात. चांगल्या विचारांची माणसं निर्माण करू शकतात हे गुरूंनी जाणलं आणि त्यांच्यावर त्या कार्याची धुरा देण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण घेणं आणि त्यावेळेला ग्रॅज्युएट होणं पण खूप महान शिक्षण समजलं जायचं, फार मोठं शिक्षण आहे असं समजलं जायचं. आणि तो बरोबर ग्रॅज्युएट व्हावे त्यासाठी गुरुनी आपली शक्ती पणाला लावली होती. त्यांच्या आयुष्यात पण अशी कथा आहे की त्यांना त्यावेळेला कलकत्ता युनिव्हर्सिटीला 2 पेपर होते BA ला. त्यातला एक पेपर त्यांचा तत्वज्ञानाचा होता आणि तो 100 मार्काचा होता. पहिला पेपर त्यांनी लिहिला 50, त्याच्यामध्ये त्यांना काय मार्क मिळणार असतील, पण दुसऱ्या पेपरमध्ये त्यांनी 2 प्रश्नांच्या ऐवजी एकच प्रश्न सोडवला, म्हणजे 50 मार्काचाच प्रश्न सोडवला. आता तत्वज्ञानाच्या पेपरामध्ये 50 मार्काचा प्रश्न सोडवल्यावर 50 पैकी 50 नाही मिळू शकत आणि त्यावेळेला कलकत्ता युनिव्हर्सिटीला पासिंग होतं 50% मार्क पाहिजेत. आणि म्हणून हे योगानंद परमहंस जेव्हा पेपर घेऊन आले तेव्हा आपल्या गुरुला म्हणाले की मी काय पास नाही होणार आहे, मी एवढा पहिलाच प्रश्न मी इतक्या तास लिहित बसलो की मला वेळच नाही पुरला, कारण तत्वज्ञानाचा पेपर होता आणि याच्यावर त्यांची मास्टरी. गुरु फक्त हसले आणि गंमत म्हणजे रिझल्ट लागायच्या आधी युनिव्हर्सिटीने नियम बदलला आणि नियम असं केलं की 35%ला पासिंग आणि यांना बरोबर त्यामध्ये 35 मार्क मिळाले आणि हे ग्रॅज्युएट झाले. गुरु आपल्या भक्ताला अशा प्रकारे सहाय्य करत होते. त्यांची तेवढी पात्रता निश्चितच होती, पण ते जास्तीत जास्त वेळ गुरुच्या सान्निध्यातच येऊन बसायचे आणि म्हणून त्यांचं अभ्यासाकडे विशेष लक्ष नसायचं. ज्ञान होतं, पण त्या 3 तासामध्ये सगळं सांगायचं या कसोटीला त्यांना उतरणं जरा कठीण जात होतं आणि त्यावेळेला गुरुचं सहाय्य मिळालं आणि जे ऑफिशियली डिग्रीचं स्टॅम्प मिळाला पाहिजे तो त्यांच्याकडून त्यांना मिळवून गुरुने दिला. त्यांचं काय ज्ञान आहे हा सद्गुरू जाणूनच होतं आणि म्हणून ते कार्य करण्यासाठी जी गोष्ट पाहिजे, जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन समाजात दाखवायला पाहिजे ते देण्यासाठी महाराज त्यांच्या सद्गुरूंनी अशा प्रकारचा मोठा चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडवून घेतला. असा हा सद्गुरू आम्हाला सातत्याने आपल्या बरोबर घेऊन चालत असतो. फक्त गरज आहे आम्ही ते जाणण्याची आणि ही जाणीव सातत्याने राहावी याच्यासाठीच आपण अशी उपासना करायची गरज असते आणि त्यासाठी आपण या सांघिक प्रार्थना घेतो की आम्हाला कुठेतरी विस्मरण झालंय किंवा आम्ही कुठेतरी चुकीच्या पाऊल वाटेला लागतोय, त्यावेळेला आम्ही परत राजमार्गावर येतो आणि म्हणून सांघिक उपासना ही अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून नानांनी आपल्या सांघिक उपासनेचा पाया घालून दिलाय की त्या मार्गाने भटकणारं मन परत ताळ्यावर येतं. माणसाचं मन फार चंचल असतं. ज्ञानेश्वरांनी फार सुंदर एक अभंग केलेला आहे, ऋणुझुर रे भ्रमरा, सोडी अवगुण रे भ्रमरा. आता मनाला उपमा दिली आहे भ्रमराची, कारण भ्रमर 6 पायांचा, तसं माणसाची 5 इंद्रिय आणि त्याच्यावर कंट्रोल, म्हणजे या सगळ्या इंद्रियांचा जो मालक किंवा स्वामी म्हणजे मन, तो अध्यक्ष, सगळ्या इंद्रियांचा अध्यक्ष म्हणजे आपलं मन. असे हे 6 गोष्टी आपल्याकडे आहेत आणि ज्याप्रमाणे भ्रमर फुलाच्या सुवासाने दिशा घेत घेत त्या तोपर्यंत तो गुणगुण 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 करत असतं. त्या गुणगुण गुणगुण या शब्दाला ज्ञानेश्वरांची प्रतिभा अत्यंत मधुर. प्रतिभा अनेक प्रकारची असते, पण महाराजांची म्हणजे तर त्याच्यामध्ये मधुरता आहे आणि म्हणून गुणगुण गुणगुण शब्द नाही घेतलाय त्यांनी घेतलाय ऋणुझुणू ऋणुझुणू. आता ऋणुझुणू याच्यामध्ये परत तोच घेतलाय, म्हणजे मी आणि माझे, आम्ही सारखं करत राहतो मी आणि माझे, मी असं करत नाही, माझं हे नाही, माझं असं आहे, माझं तसं आहे, हे मन आपलं असं. तर त्याप्रमाणे भ्रमर हा गुणगुण गुणगुण करत जातो आणि सुवासाच्या दिशेने जातो आणि अखेर त्या कमलदलाजवळ येतो
आणि मग त्यातला तो मध घेतो आणि आनंदी होतो. त्याप्रमाणे हे बना, तू असा नुसता मी माझे करत राहू नकोस. तर तू ज्या ईश्वराचं सान्निध्य आहे त्या सान्निध्या ईश्वराच्या चरणाकडे तू धाव घे. आणि या ईश्वराच्या चरणाशी तू गेल्यानंतरच तुला अपार त्या बोगण्याला जसा आनंद तसा तुला आनंद मिळू शकतो. आणि म्हणून हे वाट चुकून चाललेलं आपलं मन परत आणण्यासाठी आपल्या या सांघिक प्रार्थना, आपली ही सांघिक उपासना आहे. असा हा सद्गुरू आपल्या जीवनाला एक विशिष्ट प्रकारचं वळण देतो. विशिष्ट प्रकारचं कार्य आपल्याकडून करून घेण्यासाठी आपलं असलेले पोटेन्शियल तो वाढवतो. आपल्याला स्वामींच्या चरित्रातली कथाच माहितीच आहे की श्रीपाद भट होते. अभ्यास होता, ज्ञानी होते, पंडित होते. त्यांना मुद्दामून काशीला पाठवलं. आणि काशीचे ब्राह्मण जे काय वेद म्हणतायत त्यांच्याबरोबर जाऊन तू वेद म्हण, असं महाराजांनी त्यांना सांगितलं. आता श्रीपाद भट खूप घाबरले, कारण ते काशीचे ब्राह्मण, त्यांचे एवढे उच्चार शुद्ध, त्यांच्याबरोबर आपण म्हणणार तर ते आपल्या चुका काढतील आणि आपल्याला हसतील, अशी श्रीपाद भटांच्या मनात खंत. पण महाराजांची आज्ञा, आणि लक्षात ठेवा महाराजांची जी आज्ञा येईल ती आज्ञा मानलीच पाहिजे. आणि त्याप्रमाणे श्रीपाद भट काशीला गेले. तिथे पण थोडेसे भयभीत झालेले जाऊन बसायला. तर काशी विश्वेश्वराच्या देवळात तिथे स्वामींनी त्यांना दर्शन दिलं. स्वामी इथे अक्कलकोटला होते. दर्शन देऊन त्याला सांगितलं की तू यांच्या बरोबर म्हणूनच वेद म्हणायचे आहेत. आणि श्रीपाद भटांनी सुरुवात केली. आणि काय झालं, त्यांचे उच्चार एवढे स्पष्ट यायला लागले आणि इतर ब्राह्मण म्हणत असलेल्या उच्चारातले दोष श्रीपाद भट दाखवू लागले. आणि त्या ब्राह्मणांनी पण सर्व मान्य केलं आणि श्रीपाद भटांना फार मोठा मान आणि सन्मान प्राप्त झाला. म्हणजे आपली असलेली कुवत, आपलं असलेले पोटेन्शियल हा सद्गुरू अशा प्रकारे वाढवतो. आपल्यातले अवगुण दूर करतो. म्हणजे आपलं प्युरिफिकेशन करतो, ज्यालाच आपण कर्मशुद्धी म्हणतो. पापाचरणापासून आपल्याला दूर आणतो, योग्य मार्गावर आपल्याला आणतो. असा हा सद्गुरू असतो आणि म्हणून त्याला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तो सतत आपली काळजी घेत असतो. आणि आता या काळजी संबंधीच्या आपल्याला परिवाराला मिळालेल्या आपल्या कथा आपण ऐकूया, अनुभव आपण ऐकूया. आपल्या सेवकांची तो काळजी घेतो आणि आपल्या साधकांची पण तो कशी काळजी घेतो त्या संबंधीची एक सत्यकथा तुम्हाला सांगते. आपल्या परिवाराला मिळालेला हा अनुभव आहे. आपल्या सर्वांनी आपलं असलेलं स्वामी भवन, लोणावळ्याला असलेलं स्वामी भवन बघितलेलंच असेल. स्वामींची विशाल मूर्ती बघितली असेल, भव्य सभागृह बघितलेलं असेल, लोणावळ्याची हवा थंड. आता या फरशा खाली घातलेल्या, त्याच्यावर लोकांना बसण्यासाठी सतरंज्या घातलेल्या, पण थंडी, ऊन, पाऊस, वारा तेव्हा बसलेल्या साधकांना थंडी वाजत असणार आणि त्यांना त्रास होईल हे महाराजांनी जाणलं. आणि म्हणून तिथे कार्पेट आले, जाड चांगले, की साधारणपणे ज्या ठिकाणी प्रचंड थंडी असते अशा ठिकाणी घरामध्ये कार्पेट घालतात, तशा प्रकारची कार्पेट आपल्या मठामध्ये एका अज्ञात व्यक्तीने पाठवली. आता साधकांचं संरक्षण, साधकांना सुख मिळावं, त्यांचे कष्ट कमी व्हावे यासाठी ती आली. त्याचबरोबर सेवकांची पण काळजी महाराजांना होती, कारण हा प्रचंड मोठं सभागृह रोज झाडायचं आणि पुसायचं म्हणजे सेवकांवर ताण पडत होता. गाभारा सगळा स्वच्छ करायचा, नानांची स्वामींच्या मंचकाची खोली स्वच्छ करायची, दानाची खोली स्वच्छ करायची आणि सभागृह स्वच्छ करायचं. एवढा प्रचंड मोठं काम होतं. कार्पेट आली, सभागृहात आली, स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये आली, नानांच्या खोलीत आली आणि मंचकात आली.
त्यामुळे रोजचं पुसण्याचं काम, स्वच्छतेचं काम आपोआप कमी झालं. आठवड्यातून एकदा कार्पेट स्वच्छ होतात. मशीनने स्वच्छ केली की स्वच्छ होतात. सेवकांचे श्रम महाराजांनी कमी केले. कुणाला प्रेरणा झाली की तिकडे कार्पेट द्यावे माहीत नाही, पण प्रेरणा एका व्यक्तीला झाली. व्यक्तीने कंपनीला सांगितलं आणि कंपनीची माणसं मेजरमेंटसाठी आपल्या स्वाभिमानात आली आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला कुठे कुठे कार्पेट घालायची ती सांगा, आम्ही सगळी घालून देणार आहे. आता या जगात फसवणारी माणसं, तशी चांगली माणसं आहेतच, पण तशी फसवणारी माणसं पण या जगात. त्यामुळे कदाचित ही लोक आपल्याला सांगतील आणि नंतर उगाच बिल पाठवून देतील असा मनात संभ्रम. आणि म्हणून बरीच चौकशी केली, कंपनीला फोन केला. मग कंपनीने सांगितलं की मी कुठल्या व्यक्तीचं नाव सांगू शकत नाही, पण त्यांनी आम्हाला ऑर्डर दिलेली आहे, तुम्ही सगळं मेजरमेंट आमची माणसं घेऊन जातील. माणसं आली, मेजरमेंट घेतलं आणि चांगली जाड कार्पेट स्वामी भवनामध्ये घातली गेली. अशा प्रकारे महाराजांनी आपल्या सेवकांची काळजी घेतली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या साधकांची पण काळजी घेतली आहे. केवढा मोठा भव्य दिव्य अनुभव आहे, लक्षात घ्या. काय प्रचंड महान शक्ती कार्यरत करत आहे, आपल्या या कार्याला सहाय्यभूत होत आहे, लक्षात घ्या. आणि मग आपण किती कमी उपासना करतो, आपण कुठे कमी पडतो हे पण जाणून घ्या. आपली श्रद्धा आपण किती वाढवायला पाहिजे. आपले अवगुण कमी करण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का, की अजूनही आपण आपल्या वैयक्तिक मागण्याच महाराजांकडे करत बसणार आहोत? आम्ही कुठे चुकतो याचा आम्ही विचार करतो का? साधं मंदिरामध्ये दर्शन घेताना आमच्या मनामध्ये विचार आला पाहिजे की इतरांनाही दर्शनाला पूर्ण वेळ मिळाला पाहिजे. मीच उगाच तिथे जास्त वेळ थांबणार नाही. जर खूप गर्दी असली तर मनात हा विचार आमच्या येतो का? मलाच त्याच पादुकांवरचं फूल मलाच मिळालं पाहिजे असे स्वार्थी विचार अजून आमच्या मनात आहेत का? प्रसाद मलाच मिळाला पाहिजे, आशीर्वाद मलाच मिळालं पाहिजे, सगळं काही माझंच झालं पाहिजे, मी आणि माझं कुटुंब, इतके छोटे छोटे विचारांनीच अजून आमचं मन भरलं आहे का? आमचं मन विशाल होत चाललं आहे की मी माझा विचार करायची गरजच नाहीये, माझा विचार महाराज करणार आहेत, एवढं विशाल मन आमचं होतंय का? याचा आपल्याला टप्प्याटप्प्याने अभ्यास करायचा आहे. महाराजांकडे अनेक लोक आली, ज्ञानी आले, पंडित आले, अज्ञानी आले, जहागीरदार आले, कोणी पैसे हवे म्हणून आले, कोणी ज्ञान संपादन करण्यासाठी आले, कोणी व्याधीमुक्त होण्यासाठी आले, वेगवेगळ्या मागण्यांसाठी लोक आले. त्या त्या काला काय हवंय त्याप्रमाणे महाराजांनी दिलं. पण काही ठराविक भक्तांनाच त्यांनी शिष्योत्तम म्हणून घडवलं आणि त्यांना मठाची स्थापना करण्याची आज्ञा दिली. आणि अशा या शिष्योत्तमापैकी एक शिष्य म्हणजे आपले नाना. नानांना स्वामींनी आदेश दिला की मठाची स्थापना कर आणि भक्ती मार्गाचा प्रसार कर. का तर सुखी व्हावे सारे जन, तेथे धावे जनार्दन. महाराजांचं काम सातत्याने या मार्गाने आपण नेत आहोत. आणि म्हणून ही उपासना ह्याच्यासाठी की भरकटत जाणारं मन परत परत ताळ्यावर यावं, राजमार्गावर यावं. उपासनेचा हा जो राजमार्ग नानांनी घालून दिला, त्या मार्गावरच आपण सातत्याने चालत राहावं. आपलं मन अधिक अधिक विकसित करत गेला तर आपोआप सगळे षड्रिपू गळून पडतात, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मग तुम्हाला सर्वत्र आनंदच दिसतो. कसली चिंता उरत नाही, कसली काळजी उरत नाही. प्रत्येक क्षण हा आनंदाने भरलेला दिसतो आणि जो नानांनी अनुभव घेतला आयुष्यामध्ये. स्वतःकडे फक्त निष्ठा होती स्वामींच्यावर आणि स्वामी भक्ती, आणि त्या याच्यावर आज त्यांनी एवढं भव्य दिव्य कार्य करून ठेवलं. आम्हाला असं वाटतं की अमाप संपत्ती जमा केल्यानंतर मी सुखी होणार आहे. पण नानांच्या आयुष्यातून नंतर आपण बघतोय की समर्थांवर नितांत श्रद्धा, आणि आयुष्यात जरी कितीही अडचणी आल्या तरी महाराज सर्व जाणतात
आणि महाराजच हात धरून पुढे सगळ्यातून नेणार आहे हा विश्वास जसा बाबासाहेबांचा होता, की महाराज जर काट्याकुट्यातून चालतायत, सर्प जर त्यांना सावत नाहीये, तर मलाही त्रास होणार नाही असा बसप्पा महाराजांच्या मागे चालत राहिला निर्धास्तपणे. तसं आपण चालायचंय. नानाही तसेच चालले. महाराजांनी सांगितलं ते 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 करत गेले, विचार नाही केला की हे होईल का नाही होणार, होणार का नाही होणार. आणि हे भव्य दिव्य मंदिर आपल्यासाठी तयार करून ठेवलं. महान उपासनेचा मार्ग आपल्याला दिला, महान विचार नानांनी आपल्याला देऊन ठेवलेले आहेत. आता आपल्याला फक्त एकच करायचं आहे की आमच्यातले असलेले षड्रूपू जे विकार मी 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 आणि माझं हे आम्हाला दूर करायचंय. मी आणि माझं दूर करून महाराजांना जवळ करायचंय. जेव्हा मी आणि माझं जाणार आहे तेव्हाच महाराज आमच्या हृदयात बसणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही महाराजांना हृदयात बसवाल त्याच वेळेला तुम्हाला फक्त आनंद सागर डुबता येतं. आणि म्हणून अवगुण हळूहळू हळू दूर करून आपल्याला पुढे जायचं. या महाराजांच्या उपासनेत आपल्याला हे करायचंय. म्हणून या सांघिक प्रार्थना, म्हणून ही सांघिक उपासना. पगाशी म्हटल्याप्रमाणे श्रीपाद भटाला जसं मोठं केलं तसं प्रत्येकाला महाराज आपण आहोत त्याच्यापेक्षा मोठंच करतात. आणि म्हणून आणखीन काहीतरी मोठं होण्याचा हव्यास जर तुमच्या डोक्यामध्ये अजून घोळत असेल, मी माझं माझी मुलं माझा संसार याच्यातच तुम्ही अडकून पडलात असाल, तर त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा. त्यातून बाहेर येणं हीच खरी उपासनेची पहिली पायरी आहे. लक्षात घ्या तुम्ही. पूर्ण त्यांच्यावर विश्वास, महाराजांवर विश्वास, नानांच्यावर विश्वास आणि नानींच्यावर विश्वास टाका आणि निर्धास्तपणे जगा. आपण आपलं किती प्रोटेक्शन घेऊ शकणार आहे? आपण आपली नुसती काळजी करून काय करणार आहे? पण महाराज तर आपल्याला सहजपणे अलगदपणे कुठच्याही मोठ्या समस्येतून सहजरित्या बाहेर काढू शकतात. हे सत्य मी तुम्हाला सांगते. कारण अशी आयुष्य मी जगात बघितली. दानांकडे येणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातले प्रश्न कसे लिहिलंया सुटले ते बघितले. नानांचं संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर उभं आहे की हे महान दिव्य कार्य करताना नाना कसे निश्चल आणि त्याच वेळेला कसे आनंदी असायचे. असा हा अपार आनंद आपल्याला स्वामी भक्ती मिळवून देते. आणि त्यासाठी आम्हाला मात्र प्रयत्न करायचे आहे. महाराज काय सांगितलंय नानांनी आपल्याला हे आपण जाणून घ्यायचंय. आणि हा जाणण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण ही उपासना करतो. आता हे झालं, कार्पेटची झाली गोष्ट. तशी आणखीन कशी महाराज काळजी घेतात ते बघा. सेवकांचा त्रास कमी करतात. आम्हाला वाटतं आम्ही महाराजांची खूप सेवा करतो. आपण काय सेवा करणार? अरे ते तर सर्व शक्तिमान आहे, सहज लीलया सगळ्या गोष्टी करू देतात. पण आम्हाला आमची कर्मशुद्धी करायची आहे. अनेक जन्मजरींचं पाप ठेवून आलेलो आहोत. आता या शुद्धतेच्या मार्गावरून त्यातून आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळवायचा आहे. सगळ्या कर्मशुद्धीची शुद्धी करायची आहे. म्हणून आपण काहीतरी कष्ट करायचे आहे. तन धनाने आपल्याला जिजायचं आहे. आणि म्हणून ती संधी महाराज आपल्याला देतात. समजा आपण महाराजांची सेवा करतो, ही मनातली गोष्ट आधी काढूनच द्या. ती संधी मिळाली असं समजून कुठचंही काम करा. तुम्ही स्वामी समर्थ परिवारासाठी जे काय कार्य कराल, ती महाराजांची मी सेवा करतो फार मोठी, हा मनात संभ्रम येऊ देऊ नका. सुरुवातीला गोष्ट सांगितली तशी मंत्र दीक्षा घ्यायला आलेला मुलाला एक लोटा उरदाण्याचं पण सुचत नाही किंवा हे काम नाही, आपलं काम मंत्र दीक्षा घेण्याचं. असं मठामध्ये आलोय, उत्सवाला आलोय, मी बसलोय, मी उपासना केली, मी प्रसाद घेतला, माझं काम संपलं, मी महाराजांची भक्ती केली, अशा ह्याच्यात राहू नका. कुठे माझं मी करू शकतो कष्ट, माझ्यात असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा उपयोग हा उत्सव अधिक उत्तम प्रकारे संपन्न होण्यासाठी मी काय करू शकतो, हे विचार मनामध्ये यायला पाहिजेत. मग मला प्रसाद जास्त मिळाला आहे, मला लवकर मिळाला आहे, माझं लवकर जायचं आहे, म्हणून माझ्या आधी नंबर लागला पाहिजे, अशा क्षुद्र विचारात तुम्ही अडकू नका.
शांतपणे तुम्ही राहिलात तर त्या महिला जशी गाडी महाराजांनी उभी करून दिली तशी महाराज तुमची सोय करतात हे लक्षात घ्या तुम्ही. हा अनुभव आयुष्यात घ्यायचा आहे आणि हा अनुभव केव्हा मिळेल? जेव्हा तुम्ही सर्व भार त्यांच्यावर टाकाल. की मी आता या उत्सवामध्ये कार्यामध्ये मग्न आहे, होऊ दे, पुढे काय व्हायचंय होऊ दे, मी हे करणार आणि हे पूर्ण झाल्यानंतरच जाणार, बाकीची काळजी महाराजांवर आहे, अशी तुम्ही सोपं सांगितलं, असे तुम्ही वागलेत की आपोआप तुमची सगळी काळजी घेतली जाते. आणि उपासनेतून आपल्याला हेच शिकायचं, याच्यासाठी उपासना करायची की हे सगळं शिक्षण आपल्याला मिळावं. हळूहळू हळू आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला उभा. आता असा यज्ञाचा कार्यक्रम होता, तो झाला. 5 का 6 दिवसांनी स्वामी जयंतीचा उत्सव होता. आता करोनाचं संकट येण्यापूर्वी आपला दरवर्षी आपण जो सांघिक जप देत होतो, त्याचा त्या जपाच्या ज्या उदबत्त्या एकत्रित करून आपण लोणावळ्याला यज्ञ करायचो आणि त्या यज्ञामध्ये या उदबत्त्यांचा होम केला जायचा आणि ती विभूती आपण लोकांना स्वामी जयंतीच्या दिवशी द्यायचो. प्रत्येकासाठी प्लास्टिकच्या बॅगमध्ये घेऊन विभूती दिली द्यायची. अशी नाही एक पातेलं ठेवलंय, कोणाला कशी घ्यायची ती घ्या, किती पण सांडा लवडा, किती पण घाण करा, असं नाही. काम कसं स्वच्छ सुंदर असलं पाहिजे. ती विभूती आहे ती कशी तरी कुठेतरी पडली आहे, कुठच्या तरी पातेल्यात ठेवली आहे, कोणी कुठच्याही हाताने कशी घेतं, असं ओंगळ दृश्य नाही. आता ही विभूती यज्ञानंतर गार होऊन ती परत जवळजवळ त्यावेळेला 3000 लोक येतील, एवढ्या लोकांना ती वाढण्यासाठी तयार करण्याचं काम 5 दिवसात करायचं होतं. उन्हाळा साधारणपणे येतो तो उत्सव मार्च एप्रिलमध्येच येतो. आता ही विभूती कधी गार होणार आणि त्याच्या पुढे ही लोक कधी भरणार आणि हे काम सगळं कसं होणार, अशी काळजी मला तिथून यज्ञाच्या दिवशी संध्याकाळी निघताना मनात आली. गाडीत बसल्या बसल्या मी सेवकांना लागलीच बोलवलं, गाडी सुरू व्हायच्या आधी बोलवून सेवकांना सांगितलं की ही विभूती लवकर गार झाली पाहिजे आणि मग त्यामुळे तुम्ही असं करा की त्या विभूतीच्या बाजू यज्ञकुंडाच्या बाजूनी थोडं थोडं पाणी घाला की ज्यामुळे जमीन गार होईल आणि आतल्या याला थंडावा येईल. तसंच आवारामध्ये पण बऱ्याच ठिकाणी बारीक बारीक खडे येत आहेत, ते भक्तांच्या पायाला लागतील, त्रास होईल. जमीन पण खडबडीत झालेली आहे आणि त्यामुळे थोडासा हलकासा पाण्याचा फवारा मारा. अगदी इतकं थोडंसं पाणी घाला की ती जमीन जी भुसभुशीत झालेली आहे, रखरखीत झालेली आहे, ती जरा मऊसर होईल, पण चिखल पण होता कामा नये. अशा प्रकारच्या सूचना मी सेवकांना दिल्या. हे काम तुम्ही करून घ्या. मनात अर्थात विचार आला की मी एवढी जीव तोडून सांगतेय, पण किती हा लोक करणार आणि काय करून घेणार आणि भक्तांना त्रास होऊ शकतो का, असं मनात विचार. दुसऱ्या दिवशी मला तिथून सेवकांचा फोन आला की ताई, इथे थोडासा पाऊस पडून गेला. आता पाऊस पडल्यावर काय झालं? सगळे प्रश्न महाराज कसे लिहिल्या सोडवतात बघा. नुसता एकच प्रश्न नाही, एका वेळेला अनेक प्रश्न सोडवून टाकतात. हे जाणायचं. जमीन जशी जेवढी पाहिजे होती मऊ व्हायला आणि थंड व्हायला तेवढी झाली. तशीच यज्ञकुंडावर आपण एक पत्रा करून घेतलेलाच आहे, तो त्याच्यावर घातलेला होता, त्यामुळे यज्ञकुंडात पाणी जाण्याचा प्रश्न आलाच नाही. बाजूनी मात्र सगळा गारवा आला आणि त्यामुळे ती विभूती पण गार झाली. दोन्ही कामं, छोटासा पाऊस पण शिडकाव पडला पावसाचा आणि काम झालं. महाराज अशा प्रकारे लीला एक एक करत असतात. फक्त आम्ही जाणायचं आहे त्यांची मान जी शक्ती आहे त्याचं स्मरण सातत्याने आपल्याला होणं गरजेचं आहे. सकाळी उठलं, देवा आंघोळ केली, देवाची पूजा केली, स्वामींना नमस्कार केला, स्तवन म्हटलं म्हणजे स्वामी आपलं झालं, स्वामी भक्ती झाली अशी नाही. पदोपदी महाराजांचे विचार मनामध्ये यायला पाहिजे आणि महाराजांची अगाध शक्तीची जाणीव पदोपदी स्वतःच्या मनाला करून घ्यायची आहे. त्यातूनच आपले अवगुण हळूहळू दूर होणार.
आता या यज्ञावरून आणखीन एका यज्ञाची गोष्ट आठवली. असं की आम्ही दरवर्षी नारळाची झावळी असायची ती काढायची आणि यज्ञकुंडात आहुती त्या झावळीच्या ह्याच्यातून देत असो. एक वर्षी असं ठरलं की ते मोठं तुपाचं भांडं येतं लांब दांडीचं ते घ्यायचं आणि त्याच्यानी आहुती द्यायची. आणि म्हणून आधीपासून आम्ही झावळी काढून ठेवत होतो. ती त्या दिवशी सेवकांनी काढली नाही कारण भांडं आणायचं ठरलेलं. पण ते भांडं काय आणलं गेलं नव्हतं. आहुती द्यायची वेळ आल्याबरोबर भांडं आहे का म्हणून कोणीतरी माझ्याकडे चौकशी केली. मी म्हटलं नाही. आता ऐन वेळेला झाडाची सावळी कोण काढणार? नारळावरच्या झाडावर चढायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. मनात फक्त विचार येतोय की आता काय करणार? त्याच वेळेला बरोबर यज्ञकुंडाच्या जवळ नारळाच्या झाडाची चांगली हिरवीगार झावळी येऊन पडली. अशी नाही की सुकलेली वगैरे आली, पडायचीच होती म्हणून पडली. हिरवीगार झावळी येऊन पडली आणि त्या झावळीतून यज्ञकुंडामध्ये आहुती घातली. महाराजांचं अस्तित्व कसं कसं कुठे कुठे आपल्याला अनुभवायला मिळतं. अशा या सद्गुरूचे आपण उपासक आहोत. आता म्हटल्याप्रमाणे कोणी म्हणू शकेल हो ती पडायचीच होती, पडली आहे नाही, हिरवीगार झावळी होती. ही पहिली महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आमच्याकडे अनेक भ्रम सांगितले जातात. आता मध्ये असं माझ्या वाचनात आलं त्याच्यावरून सांगते मी तुम्हाला. फार मोठे सायंटिस्ट. आता सध्या आपण सगळेजण संभ्रम अवस्थेमध्ये आहोत. करोनाचं एवढं वाजलेलं आहे की लोक सगळे संभ्रमित पडलेत. डॉक्टर कोण संशोधक सगळेजण, कोणाला काही समजतच नाही नक्की काय कसं आणि कसं करायचं. अशा वेळेला वाचनात अशी एक गोष्ट आली की एक सायंटिस्ट आहे आणि त्यांनी असं सांगितलं की हे आता ज्योतिषामध्ये पण येतो की अमुक ग्रह असा झालाय, अमुक ग्रह तसा झालाय, त्यामुळे अमुक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याच्यावर उलट सुलट विचार येतात. काही व्यवस्थित सांगतात, काही खोटे पण सांगतात. सगळी गंमत गंमत चाललेली आहे. तशा एका सायंटिस्टने असं सांगितलं की ते ग्रह तारे एवढे लांब आहेत आणि त्यांचा परिणाम काय तुमच्या आयुष्यावर होणार. त्यामुळे मग ही उगाचच अंधश्रद्धा आहे वगैरे असं केलं जातं. मग त्याच्यावरून परत दोन गटांमध्ये वादावादी भांडणं सगळं चालू राहतं. आता बरोबर आहे, हे ग्रह तारे नक्षत्र खूप लांब आहे, आपण इथे आहोत, त्यांचं कुठे इथपर्यंत प्रकाश यायला किती वर्ष लागतात वगैरे सगळं 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 सत्य आहे. पण मला स्वतःला जे काय वाटतं ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यावर मी असा विचार केला की बरोबर आहे, एवढा प्रकाश यायला खरं कठीण आहे, नाही असं नाही, मी नाही म्हणत नाही. पण हे जे काय ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये हे जे सगळे जे काही ग्रह तारे आहेत सगळे आहेत, हे जे अधांतरी फिरत आहेत, ते एकमेकांच्या मध्ये एक काहीतरी शक्ती आहे आणि त्या शक्तीने ते एकमेकापासून एका ठराविक अंतरावर आहेत आणि ते मागे पुढे होऊ शकतात. इथे मध्ये पोकळी नाहीये. याच्यात काय आहे? तर वायुमंडळ आहे, पंचमहाभूत आहेत आणि याचप्रमाणे हे पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. ही पृथ्वीवर असलेली सजीव सृष्टी पंचमहाभूतांचीच आहे. आता ज्या वेळेला अवकाशामध्ये एखादा ग्रह त्याची दिशा बदलतो, अँगल बदलतो, हलतो, त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणातली जी पंचमहाभूत आहेत त्यांचा पण बॅलन्स बिघडतो आणि मग संपूर्ण वातावरणामध्ये तो पसरत जातो आणि हेच वातावरण नंतर आपल्या पृथ्वीपर्यंत आलेले आणि याच पंचमहाभूतांनी आपले ही सजीव सृष्टी आहे. आणि म्हणून त्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. जरी ग्रह इतक्या हजारो मैलावर असलेला ग्रह जरी असेल तरी त्यांनी जे वातावरण बदललं हे त्या वातावरणाचे धक्के धक्के किंवा स्पंदन पुढे पुढे येत येत, कारण तिथे कनेक्टिव्हिटी आहे. जर इथे बसलेलं तुम्ही सगळेजण लांब ऐकू शकताय, इथला माणूस जगात कोणाशी केव्हाही कसाही बोलू शकतोय, तर त्यांचा का परिणाम रेज आपल्यापर्यंत येऊ नाही शकणार? येणारच, कारण ही पोकळी नाही. पंचमहाअवकाशात सगळीकडे पंचमहाभूतांनी भरलेला आहे आणि त्यांचा ज्या वेळेला बॅलन्स चेंज होतो
जसा आपल्या शरीरात असलेल्या पंचमहाभूतांचा बॅलन्स जर बदलला तर आपल्याला आजार पण येतो. आणि त्यामुळे जर ग्रहांची स्थिती बदलली तर त्यानुसार आपल्या आयुष्यावर, आपल्या तब्येतीवर, इथल्या असलेल्या विविध गोष्टींवर परिणाम सजीव सृष्टीवर त्याचा निश्चित परिणाम होतो. हे सायन्स आहे असं मला वाटतं. अभ्यासकांनी जरूर अभ्यास करावा. आता साधारणपणे ज्याप्रमाणे पौर्णिमेला सागराचं चंद्र पाणी खेचून घेतो आणि म्हणून सागराला भरती येते, त्याचप्रमाणे या पौर्णिमेच्या वेळेला हा चंद्र आपल्या शरीरातलं पण पाणी खेचतो. तो काय फक्त समुद्राचं नाही खेचत. जिथे जिथे पाणी आहे ते पाणी तो खेचतो. आपल्या शरीरातलं पाणी पण खेचलं जातं. आणि म्हणून म्हणून काही लोकांना त्यावेळेला मानसिक विकार निर्माण होतात. पौर्णिमेला डोकं फिरतं असं म्हणतात. मग त्यांना वाटतं काहीतरी भुताटकी. पण त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे, सायन्स आहे. म्हणून अध्यात्म आणि विज्ञान यांची जोड घाला असं नाना नेहमी सांगायचं आहे. आपल्या शरीरातलं पाणी खेचलं जातं आणि म्हणून आपल्याला त्रास होतो आणि म्हणून पौर्णिमेला उपवास करायचा. म्हणून आपल्याकडे असलेली व्रत, वैकल्य, पूजा, पाठ, मंत्र, तंत्र, यज्ञ, याग या सर्वाच्या पाठीमागे शास्त्रीय कारण हे आहे वातावरण शुद्धी. अंतरंगात असलेल्या अंतरंगामध्येच प्युरिफिकेशन आणि बाहेरच्या असलेल्या वातावरणाचं प्युरिफिकेशन, या दोन गोष्टी मंत्रसाधनेने होऊ शकतात. कारण मंत्रोच्चारातूनच ध्वनी निर्माण होतो आणि मग तो सर्वकडे पसरतो. त्याची स्पंदन सगळे जे का आहे ते याच्यावर आधारित आहे, स्पंदन. आणि म्हणून उपासना करणं गरजेचं आहे, व्रतवैकल्य करणं गरजेचं आहे. असं नाही की ती उगाच भरमसाठ काहीतरी करत राहायचंय. अंतःकरणातली शुद्धी निर्माण होण्यासाठी नामस्मरण आणि भक्ती, परमेश्वराचं नाम घेतल्याने त्या नामातून जी स्पंदन निर्माण होतात, त्या स्पंदनातून तुमच्या शरीराची शुद्धी होते. शरीराच्या ज्या ज्या प्रत्येक पेशी आहेत त्या पेशींमध्ये आपण म्हणतो टॉक्सिन, म्हणजे वाईट गोष्टी साठलेल्या आहेत. तसे आमच्या बुद्धीमध्ये काही वाईट विचार आमच्या सेलमध्ये आहेत. ते सगळे नाहीसे होण्यासाठी नामस्मरण. नसा नसा प्रत्येक सेलचं प्युरिफिकेशन हे उपासनेच्या मार्गाने होतं. मग त्याच्यामध्ये नामस्मरण येतं, त्याच्यामध्ये यज्ञ याग येतो, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये उपास तपास येतात, कारण तुम्ही देह कष्टवताय. ज्या वेळेला तुम्ही उपास करता तेव्हा नको त्या गोष्टी शरीरात नको त्या गोष्टी शरीरात पोटात जात नाहीत. आणि त्यामुळे ज्या काही शरीरामध्ये अनावश्यक गोष्टी साठून राहिल्या आहेत त्याचा व्यवस्थित उपयोग करून नको त्या गोष्टी बाहेर फेकल्या जातात. कारण बाहेरून काही आत येत नाहीये, त्यामुळे बाहेर जायला मार्ग आहे. लक्षात घ्या, ट्रॅफिक जाम होतो आम्ही सारखे खात बसलो तर. आणि म्हणून उपास हे विज्ञान जाणून घ्या. अशा प्रकारे म्हणून आपल्याला उपासने मार्गाचा, भक्ती मार्गाचा प्रसार याच्यासाठी करायचा आहे. सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन. महाराजांची भक्ती करता करता आपल्याला अनेक अनुभव मिळत जातात. खूप अनुभव आहेत सांगायला, सगळं आता सांगणं म्हणजे नाही, कारण प्रवचन बरंच लांबलंय. ज्ञानेश्वरांचा दुसरा अभंग आहे, मोगरा फुलला मोगरा फुलला, इवलेसे रोप लावी अले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, वेचिता फुले कळू बहरास, वेलू बहराशी आला. आता काय त्यांना सांगायचं आहे की मी एवढंसं नामाचं छोटस रूप, म्हणजे भक्तीचं छोटस रूप मी लावलं. आता द्वार म्हणजे काय, तर हे हृदय. या हृदयात भक्तीचं हे छोटस रूप मी लावलं आणि ते लावल्यानंतर मला एवढे अनुभव येत गेले की एका मागोमाग मला एवढे अनुभव आले की त्या अनुभवाला फार मोठा बहर आला आणि हा वेणू गगनापर्यंत, म्हणजे तो प्रचंड वेगाने वाढलाय.
अनुभवातून अनुभव मला येत राहिलाय आणि याच्यामुळे मी एवढा आनंदित झालेलो आहे. आणि या आनंदाचा विचारांचा सुंदर शेला विटून तो मी माझ्या विठ्ठलाला अर्पण घातला आहे. अशा प्रकारचा सुंदर अभंग आहे. असेच अनुभव स्वामींचे म्हणजे आपल्या जीवनामध्ये पण तेच घडलंय. मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवलेसे लोप लावियले द्वारी. एवढीशी भक्तीची सुरुवात आपण केली तर त्याला बहान बहर येऊन आपलं संपूर्ण जीवन आनंदाने उजळून निघतं. आणि म्हणून हा भक्ती मार्ग आपल्याला नानाने दिला आहे. स्वामी समर्थांच्या आदेशानुसार नानांनी आपल्याला उपासना पद्धती दिली आहे. सर्वांना करता येईल अशी ही साधी सरळ सोपी उपासना महाराजांनी नानांनी आपल्याला दिलेली आहे. महाराजांच्या प्रेरणेने दिलेली आहे. आणि म्हणून अत्यंत श्रद्धेने, अत्यंत भक्तिभावाने, स्वतःला पूर्णपणे विसरून आपण स्वामी समर्थांची भक्ती स्वतः करून इतरांनाही त्या भक्तीचं वेड लावूया. सद्गुरु श्री स्वामी समर्थ.